नोटीस आहे थांबायची म्हणजे काय कारण काय होणार कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार. नोटीस द्यायला आले, नोटीस चिटवायला आली की लोक नाही हरकती घेतलेले हरकती प्रांतापर्यंत गेलेले असं असताना सुद्धा परत पेपरला जाहिरात देतात. सांगितलं तसं आहे पण अहो, ते साहेबांनी सांगितलं होतं आज जाहिरात द्यायला लागली. तलाठी जाऊन म्हणजे हे आंदोलन पुकारलंय आम्ही. 18 तारखेला मोर्चा आहे. सगळं असताना म्हणजे तुम्हाला रेटायचंच आहे का? नोटीस तलाठी तुमची देतात कसे? म्हणजे नाही नाही एक तलाठी नोटीस देतात कसे जाऊन चिकटवतात? शक्तीपीठ महामार्गाला प्रचंड विरोध कोल्हापूरकरांचा आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली हा प्रचंड असा मोठा मोर्चा आम्ही काढला. पालकमंत्री महोदय आणि जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे की 12 तारखेपर्यंत रद्दची घोषणा या ठिकाणी करावी. अधिवेशन आहे त्या ठिकाणी रद्द करावा अशी आम्ही प्रामुख्यानं अपेक्षा व्यक्त त्या ठिकाणी केलेली आहे. कारण की हा महामार्ग कुणालाही नको, किंबहुना त्यांनी देखील शेतकऱ्यांचं नेतृत्व करावं अशी आम्ही विनंती त्यांना केलेली आहे. आणि मला वाटतं सरकारनं यामध्ये निर्णायक अशी भूमिका घ्यावी, नाही तर 12 तारखेनंतर आम्हाला तीव्र आंदोलन आम्हा सगळ्या मंडळींना करावं लागेल. प्रचंड विरोध कोल्हापूरकरांचा आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली हा प्रचंड असा मोठा मोर्चा आम्ही काढला. पालकमंत्री महोदय आणि जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे की 12 तारखेपर्यंत रद्दची घोषणा या ठिकाणी करावी. अधिवेशन आहे त्या ठिकाणी रद्द करावा अशी आम्ही प्रामुख्यानं अपेक्षा व्यक्त त्या ठिकाणी केलेली आहे. कारण की हा महामार्ग कुणालाही नको, किंबहुना त्यांनी देखील शेतकऱ्यांचं नेतृत्व करावं अशी आम्ही विनंती त्यांना केलेली आहे. आणि मला वाटतं सरकारनं यामध्ये निर्णायक अशी भूमिका घ्यावी, नाही तर 12 तारखेनंतर आम्हाला तीव्र आंदोलन आम्हा सगळ्या मंडळींना करावं लागेल. काय अल्टिमेटम दिलं आणि आम्ही शक्ती